महापूर, अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने महाराष्ट्राला झोडपून काढले. पण त्यातच पावसाबाबत अतिशय गंभीर आणि चिंताजनक बातमी आता आली आहे. राज्यातील या 12 जिल्ह्यात सर्वात मोठ्या चक्रीवादळाचा तडाखा बसणार. या वादळामुळे 12 जिल्ह्यात प्रचंड वेगवान वाऱ्यासह ढगफुटी पाऊस आणि भयंकर पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे. हवामान विभागाने दिलेला हा 30 वर्षातला सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा आहे. 12 जिल्ह्यांना आता डायरेक्ट हलवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. कारण की इतकी प्रचंड ढगफुटी होणार आहे की ज्यामुळे नद्या, नाले, ओढे, धरणे तुडुंब भरणार. अगदी पठार भागावर असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरणार. एक चक्रीवादळ जे फिलिपिन्स, हाँगकाँग आणि व्हिएतनाममध्ये काल परवाच धडकलं होतं आणि ते राक्षसी वेगानं भारताच्या दिशेनं काल मध्ये आलेलं आहे. हे दुसरं सगळ्यात शक्तिशाली चक्रीवादळ मानले जाते. भारतासह आशिया खंडातल्या 24 देशांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पण भारतात महाराष्ट्रामध्ये 12 जिल्ह्यांना हा सगळ्यात मोठ्या धोक्याचा इशारा मानला जातो. यासोबतच हवामान विभागानं आज, उद्या आणि परवा कोणत्या भागांमध्ये रेड अलर्ट आहे, ढगफुटी कुठे होणार आहे याची देखील वेगळी यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धोका निर्माण होणार आहे. कारण की हे दुहेरी संकट महाराष्ट्रावर आता राक्षसी वेगानं धडकणार आहे. 5 मिनिटांपूर्वी अतिदक्षतेच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. बंगालच्या उपसागरातून कमी दाबाचे क्षेत्र आंध्र किनारपट्टीकडून तब्बल हजारो किलोमीटरच्या वेगानं महाराष्ट्राकडे प्रवास करणार आहे. आणि त्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा देखील भयंकर धोका हा सांगण्यात आलेला आहे. हे 12 जिल्हे आज या चक्रीवादळ, ढगफुटी आणि विजेच्या कडाक्याच्या भक्षस्थानी पडणार आहेत. त्यामुळे त्यांची वेगळी यादी सरकारकडून देण्यात आलेली आहे. आज आणि उद्या 12 जिल्ह्यांना डबल रेड अलर्ट असून बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये देखील गंभीर इशारा देण्यात आलाय. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. आज मध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. 12 जिल्ह्यांची यादी ही टीव्हीला देखील आलेली आहे. त्यामुळे या 12 जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण आज मध्याच्या सुमारास या 12 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. या 12 जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या 12 जिल्ह्यांमधील 4 जिल्ह्यांना मोठा वादळी वाऱ्याचा त्रास सहन करावा लागेल. तसंच अतिवृष्टीचा धोका असल्याचे यामध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे या 12 जिल्ह्यातील नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राज्यामध्ये सगळीकडेच पडत आहे. त्यातच आजची रात्र खूप डेंजर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण या 12 जिल्ह्यांमध्ये भयानक पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्याचा देखील फटका बसण्याची शक्यता मध्याच्या सुमारास आता वर्तवण्यात आली आहे. आज मध्याच्या सुमारास या 12 जिल्ह्यांमध्ये अगदी अर्धा 1 तासांमध्ये ढगफुटी होऊन महापूर येण्याचा धोका देखील या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. हवामान खात्याने या 12 जिल्ह्यांना आजसाठी डबल रेड अलर्ट जाहीर करून टाकलाय. कोणी सुद्धा कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नये. कारण हा पावसाचा इशारा नाही तर हा ढगफुटीचा गंभीर इशारा आहे. त्यामुळे ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन कोणी सुद्धा घराबाहेर पडू नये असं आवाहन हवामान खात्याकडून आता करण्यात आलंय. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे याचीच अपडेट आजचीच हवामान खात्यानं आत्ताच वर्तवण्यात आली आहे. ही ढगफुटी मध्याच्या सुमारास होत असल्यानं नागरिकांमध्ये, विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं आता पाहायला मिळतंय. नेमकं झोपायचं की नाही यावर आता सगळ्यांनाच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे या 12 जिल्ह्यांना तीव्र स्वरूपाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून आता देण्यात आला आहे. राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटमाथ्यावरील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता इथून पुढे वाढणार असून मध्याच्या सुमारास याचं तीव्र स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. पुढील 3 ते 4 तास मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे. चांगल्याच पावसाला वेग धारण करण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीचा इशारा आता हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. ज्या भागांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या भागांमध्ये अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे. 12 जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला आहे. आता या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस आता या ठिकाणी पडणार. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल. त्याचबरोबर हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यामधील काही जिल्ह्यांमध्ये आज मध्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे. धरणातील जलसाठ्यांमध्ये म्हणजेच धरणातील मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढवलेली आहे. या 12 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक धरणाचे दरवाजे आता उघडण्यात आले आहेत. कोणत्या जिल्ह्याला कशा प्रकारे आता धोका आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, अगदी तुमच्या गावांमध्ये किती वाजेपर्यंत या ढगफुटीचा तुम्हाला आता सामना करावा लागू शकतो ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाची परिस्थिती आता आज होऊ शकते हे पाहण्यासाठी 2 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आज ही मोठी संकटाची असणार आहे. कारण गेल्या आठवड्यामध्ये जेवढा काय पाऊस पडलाय त्याच्यापेक्षा दुप्पट वेगानं काल आणि आज पाऊस पडलाय. तुम्हाला पण चांगलं माहीत आहे. त्यामुळे 24 तास हे गंभीर स्वरूपाचे असणार आहेत. आणि या मुसळधार पावसामुळेच कमी दाबाचे पट्टे अरबी समुद्रामध्ये तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आज रात्र खूप संकटाची असणार आहे असं आता सांगण्यात आलं आहे. मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाची ढगफुटी होणार बघा. आता बघा, काल आणि आज इतका मोठा मुसळधार पाऊस पडलाय
की या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार मध्ये गंभीर स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यामुळे नद्यांमध्ये प्रचंड पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे। तसेच काही ठिकाणी अर्ध्या एक तासांमध्ये मोठी ढगफुटी होऊन आता नद्यांना आधीच पूर आलेला आहे, त्यातच त्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे विशेष काळजी घेण्याचं तुम्हाला आता आवाहन करण्यात आलंय। सध्याला जर पाहायला गेलं तर पुढील 3 ते 4 तासांमध्ये पावसाचा वेग अधिकच वाढणार आहे। त्यामुळे 12 जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहावं लागेल। समुद्र सपाटीवरील वाऱ्याची दिशा गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे। त्यामुळे कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता पुढील 2 ते 3 तासानंतर तर आता हवामान खात्यानं या ठिकाणी आता वर्तवली आहे। पुढील 4 तासांमध्ये या पावसाचा जोर अधिक वाढणार आहे आणि पावसाचा जोर वाढून राज्यातील या भागांमध्ये मध्य ढगफुटी होणार असल्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। घाट परिसरामध्ये मोठ्या धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। घाट परिसरात काही भागांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून डबल रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। कमी दाबाचा पट्टा या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हा पाऊस मोठ्या प्रमाणात जोर धरणार असून सगळ्यात भीती याची आहे की हा मुसळधार पाऊस आणि ढगफुटी मध्यच्या सुमारास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे ढगफुटी सदृश पावसाचा धोका या जिल्ह्यांना प्रचंड प्रमाणात जाणवू शकतो। हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, कारण पावसाचा जोर पुढील 4 तासांमध्ये दुप्पट वाढणार असून हा अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाचा जोर सगळीकडे सारखाच नसणार आहे। काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे, तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आता कोसळणार आहे। मग आता तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा मध्यजनमध्ये पाऊस असणार आहे व तुमच्या गावामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे, अगदी तुमच्या तालुक्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे, काय काय काळजी घ्यायला सांगितल्या नक्की बघा। महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढग फुटल्यासारखं अतिमुसळधार सरी तुम्हाला आता कोसळल्याचं पाहायला मिळतील। 3 ते 4 तासानंतर तुम्हाला ते जाणवेल। आता वातावरण चिघळायला लागलंय। महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक नागरिकांनी या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, कारण ज्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी पडणार आहे, त्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। कारण पावसाचा जोर त्या ठिकाणी पुढील 3 ते 4 तासानंतर अचानक वाढणार असून ढगफुटी सदृश्य पाऊस आज मध्यच पडण्यास सुरुवात होणार आहे। नागरिकांना सतर्क राहावं लागेल। यामुळे हवामान खात्याकडून आधी सूचना तुम्हाला देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा आणि ढगफुटीचा पाऊस पडणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये आपत्कालीन पथकेही सज्ज करण्यात आली आहेत। बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरणातील जलसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे। गेल्या आठवडाभरापासून पाऊस पडतच आहे, परंतु काल आणि आज प्रचंड मुसळधार पाऊस पडलाय, ज्यामुळे धरणाचे जवळपास जास्तीत जास्त दरवाजे उघडल्याचे यामुळे पाहायला मिळते। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीत जास्त आजमध्ये निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचं कारण म्हणजे काल आणि आज मुसळधार पाऊस पडल्याने धरणातून विसर्ग जास्त करण्यात आलाय आणि नदीनाले तुडुंब भरले आहेत। अशी परिस्थिती या 12 जिल्ह्यांमध्ये सध्याला निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागातील काही जिल्ह्यांनाही अतिमुसळधार आणि ढगफुटीचा इशारा हवामान खात्याकडून आज मध्यस्थसाठी वर्तवण्यात आला आहे। कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता हवामान खात्याकडून ही गंभीर परिस्थिती आता तुम्हाला सांगण्यात आली आहे। कोकण विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता वाढणार असून कोकणातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे। हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे, त्या जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने आता केलंय। कारण पुढील 3 ते 4 तास हे महत्त्वाची तास आहेत। कारण 3 ते 4 तासांमध्ये पावसाचा जोर दुप्पट चांगला जोर धरणार असल्याची शक्यता पुढील 3 ते 4 दिवस आणि पुढील 3 ते 4 तास आता अशाच प्रकारचा पाऊस मोठ्या स्वरूपाचा असणार आहे। चला तर मग आता पाहूया कोणत्या जिल्ह्यांना दुप्पट तीव्रतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तुमच्या मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा ढगफुटीचा इशारा आहे, तसेच तुमच्या ठवामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आहे हे तुम्हाला अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगण्यात आला आहे। कारण हा गंभीर स्वरूपाचा इशारा आहे। कारण आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलाय। आधीच नद्यांना पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। त्यातच ढगफुटीचा इशारा मध्यास येत असल्याने सर्वजण झोपलेल्या अवस्थेत असणार। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती वाजता ढगफुटी होण्याची शक्यता आहे, अगदी तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या गावानुसार, तुमच्या जिल्ह्यानुसार सविस्तर अपडेट सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती मध्ये होऊ शकते, तुम्ही आता लक्ष देऊन बघा। महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवडाभर झालं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे। बुलढाणा जिल्हा, या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे। आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोल्हापूर जिल्हा,
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत पाण्याची वाढ होताना दिसत आहे आणि साताऱ्याकडून प्रचंड प्रमाणात पाणी धरणातून सोडल्याने या नदीला पूर येण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. रायगड जिल्हा. गेल्या आठवडाभरापासून या जिल्ह्यात इतका मुसळधार पाऊस पडला आहे की गेल्या 12 वर्षांमध्ये कधीच इतका पाऊस झाला नव्हता. त्यामुळे येथे दुप्पट तीव्रतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा. गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली होती. हे संकट मध्यरात्रीच्या सुमारास येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. लातूर जिल्हा. 2025 हे वर्ष लातूर जिल्ह्यासाठी इतिहासात नोंदवले जाईल, कारण या भागात इतका मोठा पाऊस झाला आणि ढगफुटी झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याने आता केलंय. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याचा आणि महाबळेश्वरचा परिसर आहे, जिथे अतिवृष्टी प्रचंड प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने गंभीर स्वरूपाचा इशारा दिला आहे. आज मध्यरात्री मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे. ढगफुटीचा इशारा मध्यरात्रीच्या सुमारास असल्याने जेव्हा सर्वजण झोपलेल्या अवस्थेत असणार तेव्हा अधिक धोका संभवतो. तुमच्या तालुक्यानुसार, तुमच्या गावानुसार आणि जिल्ह्यानुसार सविस्तर माहितीसाठी सतर्क रहा. अशाच प्रकारच्या पावसाबद्दल अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.